जर सगळ्या गाड्या समजा एकच याच्यात झाल्या तर आम्ही जेवढी बक्षीस आम्हाला समजा 5 बक्षीस आम्ही 6 बक्षीस ठेवले. जर 7वी गाडी झाली जे टेम्पो लागतात शेवटचं टेम्पो जे बैल खाली करतील जिथे टेम्पो लागतात त्यांनी साईडला घेऊन टेम्पो लावण्यासाठी, म्हणजे चिठ्ठी वगैरे काय चिठ्ठी वगैरे काय नाही. जर बाय चान्स 4-5 झाल्या तर आम्ही मग चिठ्ठी वाईज काढणार गाडी. जर तुम्ही सांगतात एक गोंड्यावर गाडी झाली तर एक गोंड्याच्या जर 3 गाड्या झाल्या तर मग तिघांमध्ये तर कसं म्हणजे तिघांना आम्ही सेम बक्षीस देऊ. ट्रॉफी आमच्याकडे तेवढे आहेत ना? आहेत. बरोबर आहेत. आणि सायकली पण खूप चांगले दिसतात. आणि या साईडला असणार आहे ट्रॉफी आहे. तर तुम्ही बघू शकता 1 2 3. त्यानंतर इकडे या साईडला पण 3 आहेत. 1 2 3. तर अशा 7 ट्रॉफ्या आहेत. आणि इकडे या साईडला आहेत 3 कूलर. नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य मैदान म्हणजेच आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक स्वर्गीय बालूशेठ पाटील मोह पनवेल यांच्या स्मरणार्थ 8 फेब्रुवारी म्हणजेच येत्या रविवारी चांगला असा भव्य दिव्य मैदान ओपनचा मैदान बिंजोरचा संपन्न होतं आहे. तर या मैदानामध्ये खूप सारे नियम अटी असणार आहेत, भरपूर सारे बक्षिसे असणार आहेत. तर सर्वांचा आढावा घेऊ आणि तुम्हाला मी फाटी थोडक्यात दाखवतो. कारण आता मी पण इथं पोहोचायला मला 6 वाजल्यात. मला खूप लेट माहिती पडला, त्यानंतर मी पोहोचल्यावर पण सर्व काही एकदम ओके व्यवस्थित काम झालेलं आहे. आणि मैदान तर तुम्हाला माहिती आहे, या मैदानाची खूप जास्त चर्चा असते का तर सर्वात मोठी लांबडी फाटी म्हणजे ही मोहची फाटी. तर मैदानाचा जो उद्याचा आढावा असेल तो आपण आयोजकांकडून जाणून घेऊ. मला वाटतं जे आपले आयोजक आहेत त्यांचं पक्षाचं काही तिकडे काम चालू आहे, म्हणजे नखे करायचं का चालू आहेत. जर इथं न आलं ते भेटायला तर आपण त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेऊ. कारण सर्व बक्षिसं आणि काही ट्रॉफी वगैरे आहेत ते तिथे ठेवलेले आहेत. तर चला आता थोडक्यात आपण त्यांना फोन करू, जर आलं इथं, नाहीतर आपण घरी जाऊन भेटू. तर या रविवारी चांगलं असं मैदान होतं आहे. सर्व बैला येणार आहेत. सर्व बरं म्हणजे जे बैलगाडा शर्यत शौकीन आहेत त्यांच्यासाठी एक सांगतो, सर्जा पक्षा आणि सर्व काही भुंगा मेहरबान सैराडी सर्व बैला मथुर पण असणार आहेत. तर सर्वांनी यावा इकडं आणि मैदानाचा आनंद घ्यावा. धन्यवाद. आता तुम्ही बघू शकतात आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध आयोजक मोह पाटील जे आलेले आहेत. काय सांगाल, जो रविवारी मैदान संपन्न होत आहे 8 फेब्रुवारीला, आणि मला वाटतं मुंबई बिंजोरला या मैदानाची खूप सारी चर्चा चालू आहे. कारण आज शुक्रवार आहे, आज मला वाटतं मुंबईला कुठलाही मैदान नव्हता. तर सर्व गाड्या मालक थांबलेत आता रविवारसाठी. आता कसं आयोजन आणि नियोजन कसं असेल त्याची माहिती पोहोचवा आमच्यापर्यंत. आयोजन तर आमचं चांगलंच आहे. मागच्या वेळेपेक्षा यावेळी आणखी चांगलंच नियोजन असणार आहे. आणि यावेळी आम्ही बक्षीस सुद्धा ठेवलेले आहेत. बक्षीस ठेवले बरोबर. आता बॅनरवर बघितलं मी सायकली वगैरे काही आहेत, तर कशा प्रकारे किती बक्षीस आहेत? 3 सायकली आहेत आणि 6 ट्रॉफी आणि 3 कूलर आहेत. 3 कूलर आहेत. आता एवढी सारी बक्षिसं ठेवली आहेत, आता त्या वाटप कशा होतील? म्हणजे बघा आता सर्व काही गाडा मालक इथं पोहोचतील, म्हणजे त्यांचा पण डाऊट नको व्हायला की कशा प्रकारे बक्षीस देणार आहेत तुम्ही. जशी मोठी शर्यत असेल त्याच्याप्रमाणे ते बक्षीस देण्यात येईल. बरोबर. म्हणजे जशी एखाद्या 1 गोंड्यावर 2 गोंड्यावर असेल किंवा 2 शर्यती एक सोबत झाल्या तर त्यांचा लकी ड्रॉ होणार आहे. बरोबर. आणि कूलर पण तसेच राहतील. तशाच. आणि बाकी दुसऱ्या गाडा मालकांसाठी ते बक्षीस आहेत का? काही ड्रायव्हर काही असं यांच्या वगैरेसाठी आहेत? नाही, ड्रायव्हर वगैरेसाठी फक्त गाडा मालकांसाठी. आता बरेचसेच गाडा मालक इथं पोहोचणार आहेत, त्यांच्या पायऱ्याला ते लागतीलच. या मैदानाचा एक निमित्त काय असेल म्हणजे जो तुम्ही मैदान घेतलं नक्की? निमित्त आपले स्वर्गीय बालूशेठ पाटील आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या निमित्ताने या मैदान आयोजित केलेलं आहे. बरोबर. म्हणजे दरवेळेला जो मैदान असतं त्यांच्या स्मरणार्थ तोच मैदान. बरोबर. आता गाड्या भरपूर साऱ्या येणार आहेत, मग नोंदणी वगैरे कशी काय आणि किती परत घेणार आहेत? नोंदणी आम्ही 150 गाड्यांचा आमचा लिमिट आहे आणि 3 वाजेपर्यंत रजिस्टर बंद होईल. बरोबर. म्हणजे 3ला नाव नोंदणी बंद. आणि त्यानंतर इथं लाईव्हला आता मैदानामध्ये कॅमेरे किती असणार आहेत? कॅमेरे आपले 2 असणार आहेत. 3 कॅमेरे असणार आहेत. बरोबर आहे. सुट्टीला 1 कॅमेरा, त्याच्यानंतर निकालावर 2 कॅमेरे. आता लाईव्ह कोणत्या चॅनलवर होणार आहे? लाईव्ह आपला KTCच आहे. मागच्या वेळी पण तोच होता आणि मुंबईमध्ये सध्या तोच फॉर्म मध्ये आहे. बरोबर. अजिंक्यचा. बरोबर. कारण कुठेतरी मला वाटतं ना क्लॅरिटी आणि क्वालिटी पण खूप चांगली. आणि कुठेतरी त्यांनी एक मोठा मैदान पण अनुभवी मैदान म्हणजे 3 फेऱ्यांचा मैदान सुद्धा केला होता. आता मैदान हा किती वाजेपर्यंत आपला चालू होणार आहे? मैदान हे कसं, जे गाड्या मालक आहेत त्यांच्यावर आहे. शक्यतो 11 11:30 पर्यंत गाडी जर पालाला निघली तर चांगलं नियोजन होईल. आणि जे गाड्या मालक आहेत तेही सहकार्य केलं पाहिजे, त्याच्यावर आहे. बरोबर आहे. म्हणजे मैदान 11ला सुरू होणार आहे. 11 वाजता सुरू होणार आणि संपन्न कारण आता मला वाटतं थोडा दिवस मोठा झालेला आहे. किती वाजेपर्यंत संपन्न होईल? तरी 11 पर्यंत चालू झालं पाहिजे मैदान. आणि संपन्न 6 ते 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत संपन्न होणार. बरोबर. आता या मैदानामध्ये काही म्हणजे मान्यवर काही उपस्थित राहणार आहेत का? मान्यवर येणार आहेत, भरपूर सारे मान्यवर. आणि निकालाला जे पंच असतात त्या पंचांची नावं सांगा. आणि तिकडे त्या साईडला सुट्टीला कोण पंच असतील? सुट्टीला आपले वाजेचे आणि आमच्या गावातले विनोद पाटे आणि विष्णू फडके
आणि सुतावर पंच आपल्या समोरच आहेत, बरोबर आहे. अर्जुन पाटे, अर्जुन दादा पाटे. बालकृष्ण पाटे. बरोबर. आता निकाल एखाद्या वेळेला आता निकाल आपण बघतोय जसं पेंडिंगला ठेवल्यानंतर इथं आयोजकांकडून त्यांना सूचना दिली जाते की 2 गाडा मालक येऊन बघायचं आहे. हां. तर भरपूर जण जातात तिथं, तर तुम्ही काय सूचना देणार का 2च यावं का भरपूर जण नाही नाही, दोनच बरोबर. आणि निकाल इथंच दिला जाणार आहे. निकाल इथंच देण्यात जाणार आहे. बरोबर. आणि एखादा निकाल जर तुम्हाला नाही समजला तर तो निकाल वरती आपल्या कमिटीकडे जाईल. पंच कमिटीकडे. पंच कमिटी. बरोबर. आता अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या सल्ल्याने हा मैदान घेतला हां, जाते पूर्ण का? पूर्ण बरोबर. आणि शासनाची परवानगी परवानगी रीतसर परवानगी. रीतसर असणार आहे मैदान. बरोबर. आता मैदानाची या चर्चा चालू तर भरपूर दिवसापासून आहेत, कारण मी आता बघितलं भरपूर ठिकाणी पुकारणी झालेली आहे. आता तमाम महाराष्ट्राचे किंवा मुंबईचे गाडा मालक सर्व इथं पोहोचणार आहेत, तर त्यांनी लवकर यावा त्याच्यासाठी तुमच्या घरून काय मेसेज असेल आणि मोठा मेसेज द्यावा? त्यांनी कसं आहे माहिती आहे का, मागच्या वेळेला थोडं लेट झालं, एक दीड वाजता पहिली गाडी पळाली. घरून जर ते लवकर निघाले 9 वाजेपर्यंत तर 11 वाजेपर्यंत पहिली गाडी पळेल असा आम्हाला अंदाज आहे. बरोबर. आणि ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या आता बघा, बऱ्याचशा व्हॉट्सअपच्या गाड्या प्रत्येक मैदानामध्ये जमतात, तर त्या किती वाजेपर्यंत व्हायला पाहिजेत आणि तुम्ही किती वाजेपर्यंत त्यांची नोंदणी घेणार आहे? व्हॉट्सअपच्या गाड्या कंटिन्यू आपल्या लेटच होतात. प्रत्येक मैदानामध्ये तीच चर्चा आहे, त्याच्यामुळे त्याही लवकर सहकार्य करून 2च्या आत येण्याचा बघावं ते. बरोबर. म्हणजे 2च्या आत गाड्या या संपूर्ण WhatsApp प्रयत्न च्या झाल्यात. झाल्यात. बरोबर. आता समालोचक, प्रसिद्ध समालोचक सर्व असणार आहेत, त्यांची नावं सांगा. समालोचक आपले ते कर्जतचे राहुल आणि आपले प्रसिद्ध समालोचक कल्याणचे फुलोरे मामा. फुलोरे मामा. आणि राहुल पण कल्याणचंच आहे, मानेरे गावचं. आणि मला वाटतं जितू पण असणार आहेत. जितू पण. जितू असणार आहे. म्हणजे 3 समालोचक असणार आहेत. आणि जसं आम्ही बघतोय आता एखादी गाडी समजा पेंडिंगला राहिल्यानंतर तुम्ही निकाल पंच कमिटीवर देणार आहेत, म्हणजे मैदानामध्ये आता तुमची जी व्यवस्था आहे पाठीची व्यवस्था कशी आहे? पाटीचं एकदम आपली व्यवस्था चांगली आहे, म्हणजे कुठले चढ नाही उतार नाही, एकदम एक लेवल पाटी. बरोबर. आणि मला वाटतं मुंबईला सर्वात लांबडी लांब पाटी आपलीच आहे. बरोबर. आता पाटीचा जो नियोजन झाला तुमचा किती दिवसापासून झालाय? कारण मी आता बघतो पाटी बंद केलेली आहे. पाटी जो मागं मैदान झाला तिथून आपली पाटी पूर्ण बंदच होते. त्याच्यानंतर आत्तापर्यंत पण तुम्ही बघू शकता पाटी बंदच आहे. आणि रविवारचा जो मैदान झाला त्याच्यानंतर पूर्ण पाटी बंदच राहणार, म्हणजे फेरे वगैरे नाही. बरोबर आहे. आता तुमच्या समजा आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक बालूशेठ पाटील महो पनवेल यांचं खूप मोठं नाव आहे, त्यांची प्रतिष्ठा जपण्यासाठी तुम्ही एक काय मेहनत घेत असतात, त्यांच्या नावाला कुठला कालपोट नाही लागावं याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? म्हणजे जसं नियोजन आयोजन चांगला व्हावा. आमचं नियोजन आयोजन तर चांगलंच असतं, फक्त जे गाडा मालक आहेत त्याही सहकार्य करावा की मैदानात लवकर कसं यावं हे त्याही बघा. बरोबर आहे. चला, आता जसं आपण सांगितलं लवकरच मैदान संपन्न होतं आणि त्याचा एंड पण लवकरच होणार आहे. यो सुचला कसा तुम्हाला की ही 8 तारीख घ्यावा मच्छमध्ये? 8 तारीखनं आम्ही 2 तारीख टाकली होती. एक 25 तारीख मागची जे 26 जानेवारीची झाली ती, आणि त्याच्यानंतर ही 8 तारीख टाकली. बरोबर आहे. आता भरपूर सारे मैदानांना तुम्ही स्वतःहून बघत असाल, बैलांचे दुखापत होतात, ज्या टेम्पो लावले जातात किंवा जे धंदे लावले जातात त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय कडक नियम असणार आहेत? मागं जो मैदान झाला तिथं एक मोठं नुकसान झालं देवा म्हणून बैलाचं, त्याच्यासाठी आमचे 4 आयोजक असतील खास टेम्पो साईडला काढण्यासाठी, म्हणजे मैदानात कुठला टेम्पो दिसणार. बरोबर. आणि थोडेसे धंदे वगैरे धंदे लांबच असतात आपल्या मैदानात. बरोबर. आणि मैदानामध्ये निकाल पाहण्यासाठी स्क्रीन पण असणार आहेत? हा, स्क्रीन असणार आहे. स्क्रीन असणार आहेत. बरोबर आहे. आता बरेचसे आता हे प्रश्न झालेले आहेत. अजून ज्या प्रकारे आपण मैदान बघतोय, मैदान चालू झाल्यानंतर ना खाली सट्टेवाले असतात म्हणजे सुट्टीला, ते पण मला वाटतं कुठेतरी आत नाही यावं त्याच्यासाठी पण तुम्ही बंदोबस्त मागचा केला. जो मैदान झाला त्याच्यामध्ये पण एकही सट्टावाला आतमध्ये नव्हता, आणि या मैदानात सुद्धा नसणार आहे. एकही मैदानात कोणीच दिसणार नाही सट्टेवाले. बरोबर. आता मैदान घेता ही जागा कोणाची आहे? कारण त्यांचं काही आभार व्यक्त नाही, त्यांचा काय आभार नाही, ते आपल्या पार्टीवाल्याचीच जागा आहे. गावकीची होती पण ते विकण्याची पार्टीची जागा आहे. बरोबर. चला, आता जो मैदान होतं त्याच्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. लवकरच येऊन गाडा मालकाने लवकरच मैदान संपन्न करावा आणि त्याचा लवकरच एंडसुद्धा करावा अशी विनंती करतो. जाता तर शेवटचा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम गाडा मालकांना काय आव्हान असेल तुमच्याकडून? नाही, त्याही फक्त लवकर यावा, बाकी आमची तयारी जोरात आहे. जोरात आहे ना? चला, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. तर मंडळी, आता आपण उमेद दादाशी बोलूया. जो आपण मैदानामध्ये बाहेर घेतली भाऊंची ती पण बाईट, आणि थोडक्यात आता ही पण लावूया, कारण उमेद दादा थोडं बाहेर गेले होतं कामाशी. आता पक्ष पण आता इथं पाडला होता पत्रीसाठी. तर जो मैदान होतं आपला रविवारचं, आता दादांनी पूर्ण बाईट दिलेली आहे. एकदा तुम्ही सांगा, जो बक्षिसांचा वाटप असणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे? बक्षिसांचं असं आहे का आपल्याकडे ट्रॉफी आहेत, सायकली आहेत,
जशी मोठी गाडी होईल, सर्वात मोठी गाडी होईल ना, त्या गाडीसाठी आम्ही एक ट्रॉफी, एक सायकल ठेवलेली आहे आणि नंतर ज्याच्या खालोखाल गाड्या होतील तशा ट्रॉफी वगैरे आम्ही देत जाणार आहोत. बरोबर. आता तुम्ही सांगितले सर्वात मोठी गाडी, जर एकच लेवलच्या काही गाड्या झाल्या तर मग त्याच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल का? हां, जर सगळ्या गाड्या समजा एकच याच्यात झाल्या तर आम्ही जेवढी बक्षीस आम्हाला समजा 5 बक्षीस आम्ही 6 बक्षीस ठेवले, जर 7वी गाडी झाली तर आम्ही लकी ड्रॉ करू, जर 6 गाड्या झाल्या तर आम्ही सिरियलप्रमाणे देऊन टाकू बक्षीस. आणि बिंजोरच्या जर तुम्ही सांगतात एक एक गोंड्यावर गाडी झाली तर एक एक गोंड्याच्या जर 3 गाड्या झाल्या तर मग तिघांमध्ये तर कसं म्हणजे काही तिघांना आम्ही सेम बक्षीस देऊ. ट्रॉफ्या आमच्याकडे तेवढे आहेत आहेत ना? आहेत. बरोबर. म्हणजे चिठ्ठी वगैरे काय चिठ्ठी वगैरे काय नाही. जर बाय चान्स 4-5 झाल्या तर आम्ही मग चिठ्ठीबाजीच काढणार गाड्या ट्रॉफ्या. बरोबर आहे. आणि सायकली पण त्याच प्रकारे हा, त्याच प्रकारे. बरोबर. आता संपूर्ण मुंबईचे गाडा मालक तिथं यावा, उपस्थित राहावा, तिथे येणारच आहेत. हो, येणार. तरी तुमच्याकडून काय आव्हान असेल शेवटचं? नाही, कमीत कमी आपले गाडा मालकांना एक माझी विनंती असेल, लवकरात लवकर येऊन नाव नोंदणी करून मैदानाला शोभा वाढवाई. जे टेम्पो लागतात शेवटचं प्रश्न. टेम्पो जे बैल खाली करतील, जिथे टेम्पो लागते त्यांनी साईडला घेऊन टेम्पो लावण्यासाठी विनंती करेन मी. बरोबर. शुभेच्छा तुम्हाला. तर मित्रांनो, इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, सुट्टीला तुम्हाला अशा प्रकारे असणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो एकदम जवळून. बघा, रेषा पारलेल्या आहेत आणि जे पण काही गाडा मालक असतील त्यांच्यासाठी हे 4 बॉक्स असणार आहेत. या 4 बॉक्समध्ये तुम्हाला गाड्या उभ्या करायच्या आहेत. सर्वप्रथम तिथं पहिली पट्टी आहे, त्यानंतर दुसरी आणि तिसरी आणि चौथी अशा या 4 पट्ट्या आहेत. तर अशा प्रकारे सुट्टीला इथं व्यवस्थित असणार आहे. आणि बॅरिकेड तुम्ही बघू शकता, खालून ते वरपर्यंत पूर्ण बॅरिकेड आहेत. पुढं काठी लावलेली आहे, कारण पुढं बॅरिकेडची गरज नाही. पण इकडे या साईडला तुम्ही बघू शकता, कुठल्याही प्रकारचं सट्टेवाले काही कोणी आतमध्ये येऊ नाही शकत. आणि भांद वगैरे टाकल्यात. आणि साईडला तुम्ही बघू शकता काठीसुद्धा लावली आहे. बघा, कोणी काही त्रास नको द्यायला म्हणून काठीसुद्धा लावलं आहे. तर अशा प्रकारे हा सुट्टीचा भाग असणार. पहिल्यांदा पक्षीच्या गोठ्यामध्ये आलो आहे. नाही काय प्रॉब्लेम फोन आलाय मित्रांनो भैयाला. हो. नाही नको. ओके भैया. काय चालू आहे? काम झाल्यावर फोन करतो. हा, ओके भैया.